अंगे विरतसे पार्थ। विरतसे येरू। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18व्या अध्यायाचा विचार सुरू आहे। 18व्या अध्यायातील 285 क्रमांकाची ओळीतीचं चिंतन आपल्याला आज करायचं आहे। 13व्या श्लोकाचं चिंतन करत असताना भगवान परमात्मा कर्म निर्माण होणारी 5 कारणं सांगतात। पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम। कर्म करत असताना ते कशा पद्धतीने केलं पाहिजे जेणेकरून ते कर्मच आपल्याला कर्मबंधातून मुक्त करील। आपल्या वाट्याला आलेलं कर्म नित्यनैमित्तिक कर्म माणसाने केलं पाहिजे, पण ते करत असताना कर्तृत्वाचा अभिमान नको आणि फलाची आसक्ती नको। तेव्हा हा कर्तृत्वाचा अभिमान आपण का घ्यायचा नाही? आपण कर्म करत नाही म्हणून घ्यायचा नाही। आपण जर कर्म करत असतो तर आपण कर्तृत्वाचा अभिमान घेणं योग्य आहे, पण प्रकृती कर्म करते। ही 5 कारणं कर्म करतात आणि जीव त्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी या कर्माचा आरोप करतो। मी हे केलं, मी ते केलं, मला या कर्मातून हे फळ मिळालं पाहिजे, ते फळ मिळालं पाहिजे, आणि मग त्या कर्माशी जीव अशा प्रकारे बांधला जातो आणि मग ते कर्म भोगण्याकरता त्याला परत जन्म घ्यावा लागतो, परत मारावं लागतं। मग ही जन्ममरणाची परंपरा किंवा कर्माची सुखदुःख आपल्याला होऊ नये त्याच्याकरता ही कर्म कशी घडतात? नेमका कर्माचा कर्ता कोण आहे? आपण नेमके कोण आहे याचा विचार केला पाहिजे। आनंद रामायणामध्ये कथा आली, जसं काल सांगितलं होतं, कैकेयी माता भगवान परशुरामचंद्राकडे गेली, मला उपदेश करा। तशी एकदा सुमित्रा मातासुद्धा भगवान परमात्म्याकडे गेली, मला उपदेश करा, तुम्ही देव आहात। तेव्हा भगवान परमात्मा हसले, म्हणले मी तुला काय उपदेश करू आई? सगळ्या जगाला तुम्ही उपदेश केलेला आहे, मला सुद्धा उपदेश केला पाहिजे। तेव्हा प्रभू रामचंद्र म्हटले, आई एका गोष्टीचा तू विचार कर रात्रभर, मी उद्या तुला उपदेश करील, मी कोण आहे याचा विचार कर। आणि मग कौशल्या माता रात्रभर विचार करत राहिली, मी नेमकी कोण आहे? मी देहाला मी समजते, पण देह मी आहे का? देह मी जर असेल तर मग हा देह तर पडतो इथेच। अनेक प्रकारचे देह झालेले आहेत। बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव च अर्जुन तान्यहं वेद सर्वाणि नत्तं वेत्थ परंतप। आवाज कसे जातोय बघ नीट। कोण आहे रे? प्रथमेश? हां, पंख्यामुळं नाहीत ना, आतमध्येच काहीतरी गोळ। माईक हां ठीक आहे। मी कोण आहे याचा विचार करा। रात्रभर तिने विचार केला, मी शरीर नाही,
मी मन नाही, मी बुद्धी नाही, हे सगळ्यांना मी जाणते. या सगळ्यांना जाणणारं जे तत्व आहे ते मी आहे, जे जाणलं जाऊ शकत नाही. आहे मी कोण ऐसा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. अशा पद्धतीने भगवान परमात्मा म्हणतात, तुम्ही विचार करा नेमकी ही कर्म घडतात ती कुठं घडतात, कोणाच्या ठिकाणी घडतात. आत्म्याच्या ठिकाणी घडतात, शरीराच्या ठिकाणी घडतात, मनाच्या ठिकाणी घडतात. म्हणून भगवान परमात्मा हा कर्माचा विचार सांगतात. पंचैतानी महाबाहो कारणानी निबोधमे. 5 कारणं जे आहेत ही कर्माची कारणं आहेत. आत्म्याचा आणि कर्माचा काही संबंध नाही. सांख्ये कृतांते प्रोक्तानी सिद्धे सर्व कर्मनाम. हे सांगत असताना भगवान परमात्मा म्हणतात, ते माझ्या मुखातून मी तुला सांगणार आहे. तुला दुसरीकडे अर्जुना कुठं जायची गरज नाही. मी तुला सांगतो. आणि हे सांगत असताना भगवान परमात्मा, भक्त जैसेनी जेत पाहे तेत तेची होत जाये, तो मी तुझे झालो आहे खेळणे आजी. असं भगवान परमात्मा बोलून गेले. मी तुझं काय झालेलं आहे, खेळणं झालेलं आहे. वास्तविक पाहता एवढा मोठा भगवान परमात्मा आणि स्वतःला खेळणं समजतोय. भक्ताच्या हातचं भगवान परमात्मा काय होतो, खेळणं. जसं एखादं लहान मुलं असतं, त्याच्या हातात खेळणं आई देते आणि मग ते कसंही फिरवतं, त्याला उलटं पालटं कसं फिरवतं, कधी फेकून देतं. तसं हा कोपे तरी निवांतच आहे, ऋषे तरी बुजावत जाये, नवल पिशे लागले आहे पार्थाचे देवा. अर्जुनाने रुसून बसावं, अर्जुनाने रागवावं, पण हे सगळं केलं तरी देवाला आनंद वाटतो. कारण अर्जुनाचं आणि भगवंताचं काय आहे, प्रेम आहे. प्रेम जर असेल तर ते प्रेम उलट काय होतं, भांडणाने वाढतं. रोषे प्रेम दुनवटे पर्यंत याचे असं म्हटलं आहे. ऐसे हे प्रीतीचे नि वेगे. भगवान परमात्म्याला प्रीतीचा काय आलेला आहे, वेग आलेला आहे, प्रेमाचा वेग आहे. भगवान परमात्म्याचं अंतःकरण प्रेमाने उच्चंबळून गेलेलं आहे. आणि देव बोलता से नेघे. आहे हा देव, परंतु बोलता बोलता भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, मी तुझं खेळणं झालो. याचा अर्थ भगवंत आपला देवपणा काय झाला आहे, विसरलेला आहे. आपुला तो देवपणा नारायण विसरला. प्रेमामध्ये विसर पडतो. मी कोण आहे, कोणाशी बोलतोय. अतिप्रेम जर असेल तर माणसाला त्याचं काय नाही राहत, भान राहत. एवढा मोठा भगवान परमात्मा विदुर काकाच्या घरी आला. आल्यानंतर विदुर काकाचे विसरून गेले, विदुर काकाची पत्नी विसरून गेली. नवे नवे भगवान परमात्मा सुद्धा काय झाले, विसरून गेले. केळीच्या सालीच खायला लागले. आणि ती विदुर काकाची पत्नी सुद्धा काय देत होती, केळीच्या साली देत होती, गाभा आपण खात होते. याला म्हणतात प्रेम. प्रेमामध्ये काय होतं, काही कळत नाही. म्हणून देव बोलता से नेगे. तो देव आहे. देव शब्दातूनच म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सुरे चाले, म्या हलविल्या प्राण हले जो जगाचे रात. असा तो देव आहे, प्रकाशमान आहे. नुसता देव आहे का देवाचा देव आहे, देवाचा देव आहे. म्हणून भगवान परमात्मा से नेघे म्हणजे भगवान परमात्मा विसरून गेले, आठवण राहिली नाही. मी देव आहे हे विसरले आणि मी खेळणं आहे म्हणायला लागले. तव आनंदा माझी अंगे विरतसे पार्थ. आणि मग अर्जुनाला सुद्धा आनंद झाला. कारण भगवान परमात्मा म्हटले, मी तुझं खेळणं झालेलं आहे, माझा अर्जुना तुझ्यावर किती प्रेम आहे. असं म्हटल्यानंतर अर्जुनाला सुद्धा इतका आनंद झाला. वा वा, काय देवाचं आपल्यावर प्रेम आहे. आणि ते देव त्या ठिकाणी सांगतायत. म्हणून त्या आनंदामध्ये अर्जुनसुद्धा त्या ठिकाणी तो आनंदा माझी अंगे विरतसे पार्थ. त्या आनंदामध्ये
पार्थ म्हणजे अर्जुन महाराज हे सुद्धा काय गेले, विरून गेले. आनंदात बुडून गेले. ते मी कोणी अर्जुन आहे हे सुद्धा ते काय झाले, विसरून गेले. कारण जसं देवाचं प्रेम अर्जुनावर आहे तसं अर्जुनाचं सुद्धा काय प्रेम भगवंतावर आहे. भगवान परमात्म्याचं किती प्रेम आहे, त्या प्रेमाच्या अनेक कथा महाभारतात आपण पाहून आलो. पांडव वनवासात असताना सुद्धा भगवान परमात्म्याला करमत नव्हतं. सारखे भगवान परमात्मा अर्जुनाला भेटायला जायचे. 5 पांडवांच्या पेक्षा अर्जुनावर विशेष प्रेम. पाचाही आत तया पाचाही आत अर्जुना, श्रीकृष्ण साव्याची झाला आधीना, कामुक जैसा अंगना अपैता केजे. जशी अंगना म्हणजे स्त्री एखाद्या कामुक पुरुषाला जशी स्वाधीन करून ठेवते, त्याप्रमाणे भगवान परमात्म्याला अर्जुनाने स्वाधीन केलेलं आहे. देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. म्हणून भेटायला जायचे भगवान परमात्मा. भेटायलाच जायचे नुसते का, तिथे गेल्यानंतर तिथंच राहायचे. द्वारकेचा राणा तिथंच राहायचे. राहिल्यानंतर मग भगवान परमात्म्याला त्यांचं दुःख पाहवत नव्हतं. अनेक प्रकारे त्यांना कशी मदत करता येईल ते भगवान परमात्मा करायचे. अनेक प्रसंग आहेत. पांडव तीर्थ आपला अर्जुन तीर्थयात्रेला गेला. त्या तीर्थयात्रेत सुद्धा भगवान परमात्म्याला कळलं कुठं गेलाय, हा प्रभास क्षेत्रावर आलाय. लगेच भगवान परमात्मा प्रभास क्षेत्रावर जायचे. तिथे जाऊन ते राहायचे अर्जुनाबरोबर. अर्जुनाला द्वारकेत घेऊन आले. द्वारकेत घेऊन आल्यानंतर सुभद्रेचा विवाह भगवंतानी अर्जुनाबरोबर लावून दिला. प्रेम. महाभारताच्या युद्धामध्ये सुद्धा भगवंताचं अनेक प्रकारे प्रेम दिसून आलेलं आहे. घटोत्कच मरण पावला. सगळ्यांना दुःख झालं. आपला घटोत्कच गेला. इतका शूर होता, इतका वीर होता, पण भगवंताला मात्र आनंद झाला. म्हटले देवा, घटोत्कच भीमाचा मुलगा मेला, तुम्हाला आनंद व्हायचं कारण काय? म्हटले मला आनंद याच्याकरता झाला, कर्णाकडे एक अमोघ शक्ती इंद्राने दिलेली होती, इंद्रदेवाने, आणि ती अमोघ शक्ती त्याने अर्जुनाकरता ठेवलेली होती. पण भगवंताने मुद्दाम घटोत्कचाला पुढं केलं. ती शक्ती तिथे वापरायला लावली. आता घटोत्कच मेला, अमोघ शक्ती गेली. माझा अर्जुन आता काय झाला? सुरक्षित झाला. म्हणजे देवाचं सुद्धा तव आनंदाचेनी अंगे. काय माझं देवावर प्रेम आहे, देवाचं माझ्यावर प्रेम आहे. तो आनंद झाला अर्जुनाला. आणि विरत असे पार्थ त्या आनंदात विरतो मनुष्य. आनंद झाल्यानंतर मनुष्य स्वतःला विसरतो. मी कोण आहे काही कळत नाही. म्हणून चांदनियाचा पडीभर होता सोमकांताचा डोंगर, विगुरोनी सरोवर हो पाहे जायचा. कशा प्रकारे आनंदात विरला अर्जुन, पार्थ जो आहे तो विरला, त्याच्याकरता उदाहरण दिलं ज्ञानोबारायांचं. चांदनियाचा पडीभर होता, चांदण्याचा वर्षाव झाला. कशावरती? सोमकांताचा डोंगर आहे. सोमकांतांचा डोंगर आहे. नुसता सोमकांत मणी नाही, सोमकांताचा काय डोंगर आहे. आणि त्याच्यावर वर्षाव कशाचा झाला? चांदण्याचा वर्षाव झाला. सोमकांत मणी जरी असेल आणि त्याच्यावर चांदणं त्या ठिकाणी पडलं, अहो चंद्रकांतो द्रवता की रोहय परी ती हातवटी चंद्रीची आहे. चंद्राचा प्रकाश पडला की ते सोमकांत मणी काय होतं? द्रवीभूत होतं. आता भगवान परमात्मा साक्षात चंद्र आहे आणि त्यात चांदण्याचा पडीभर वर्षाव. भगवंताचं हे जे बोलणं आहे, हे भगवंताचं बोलणं कशाप्रमाणे आहे? चांदण्याच्या वर्षावाप्रमाणे आहे. अनेक ठिकाणी देवाच्या बोलण्याचं वर्णन केलं आहे. त्याला चांदण्याची उपमा दिलेली आहे. उन्मेख चांदणे तार असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी. भगवंताचं बोलणं म्हणजे असं चांदण्यासारखं आहे, शीतल,
प्रकाशरूप भगवंताचं मंद प्रकाश आहे. म्हणून चांदण्याचा पडीभर होता सोमकांताचा डोंगर. आणि अर्जुन म्हणजे जणू काय सोमकांताचा काय डोंगरच आहे. आणि विघरोनी सरोवर हो पाहे जैसा, तो डोंगर होऊन जसा डोंगर पाजरून त्या ठिकाणी त्याचं सुंदर असं सरोवर बनावं, त्याप्रमाणे अर्जुनाने हे देवाचे शब्द ऐकले आणि ऐकल्यानंतर चित्त द्रवीभूत झालं. आणि चित्त इतकं द्रवीभूत झालं की जणू काही अर्जुन म्हणजे सोमकांताचं सरोवर झालेलं आहे. डोंगर विवरून जे सरोवर झालेलं आहे ते सरोवर म्हणजे अर्जुन महाराज झालेले आहेत. तैसे सुख आणि अनुभूती या भावाची मोडोनी भिंती, आतले अर्जुनाकृती सुखची जेथ. मग आता सुख आणि अनुभूती या भावाची मोडोनी भिंती, त्या भावाची भिंतीसुद्धा काय गेली, मोडून गेलेली. सुख आणि अनुभूती जोपर्यंत देहभाव आहे तोपर्यंत ह्या वेगवेगळ्या राहतात. मी याचं सुख घेतलं, मी त्याचं सुख घेतलं, त्याचं सुख झालं घेतलं, असं लौकिक सुखाने मनुष्य तेवढ्यापुरता सुखी होतो. परंतु अनुभूती जी आहे ही वेगळी राहते. सुखाहून तो वेगळा असतो. मी सुखाचा अनुभव घेतला म्हणतो, त्या अर्थी त्याला सुखाचा अनुभव घेतला, तो अजून सुख वेगळं आहे आणि तो वेगळा आहे. पण आता मात्र अर्जुन भगवंताचे शब्द ऐकले, भगवंताचा उपदेश ऐकला आणि ही सुख आणि अनुभूती याच्यामधली जी अज्ञानाची भिंत आहे ती निघून गेली. मी अर्जुन आहे ही भिंत पडून गेली. आणि अर्जुन आता काय झालेला आहे, सुख आणि अनुभूती या भावाची मोडूनी भिंती, आतले अर्जुना कृती सुखची जेत. अर्जुन हा आता सुखरूप झालेला आहे. सुखाहून तो वेगळा राहिलेला नाही, अनुभवाहून तो वेगळा राहिलेला नाही, सुखरूप झालेला आहे, चित्त द्रवीभूत झालेलं आहे. जसं तत्वज्ञानाच्या प्रांतात ज्ञानाने त्या ठिकाणी मनुष्य ब्रह्माशी एकरूप होतो, तसं भक्तीच्या प्रांतामध्ये चित्ताची द्रवीभूत अवस्था होतो. जीव काय होतो, ब्रह्मरूप होतो, जीव एकरूप होतो. कोणत्याही मार्गाने होईना का, चित्त द्रवीभूत झाल्यानंतर अष्टसात्विक भाव निर्माण झाले आणि अष्टसात्विक भाव निर्माण झाल्यानंतर चित्त जे आहे ते द्रवीभूत झालं. द्रवीभूत झालेलं चित्त एकरूप होऊन जात असतं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं द्वैत शिल्लक राहत नाही. म्हणून तैसे सुख आणि अनुभूती या भावाची मोडूनी भिंती, आतले अर्जुनाकृती सुखची जेथ. अर्जुन हा आता सुखरूप झाला, परमात्मरूप झाला. तो देहभाव त्याचा गेलेला आहे, विसरलेला आहे. चित्त चाकाटली आटू घेतो, वाचा पांगोळली जेथच्या तेत, आपाद कंचुकीत रोमांच आले. अशी जी अनेक ठिकाणी अष्टसात्विक भावाचं वर्णन ज्ञानोबारांनी केलेले आहे. ते तर समर्थ म्हणून देवा, अवकाश जाहाला आडवा, मग बुडतयाचा धावा जीवे केला. भगवान परमात्म्यालाही आनंद झालेला आहे, भगवान परमात्माही विसरलेला आहे आणि अर्जुनाला आनंद झालेला आहे, तर अर्जुनसुद्धा विसरलेला आहे. अर्जुन भगवत स्वरूप झालेला आहे, आनंदाकार झालेला आहे, सुखरूप झालेला आहे आणि देव विसरलेला आहे. देवसुद्धा स्वतःला खेळणं झालं म्हणतो. मी देव आहे विसरलेला आहे, पण भगवान परमात्मा समर्थ आहे. समर्थ आहे म्हणजे तो जरी विसरला तरी ते लगेच जाग्यावर येतो. हो, ते लगेच लक्षात येतं. जरी भगवान परमात्मा विसरलेले असले तरी लगेच भगवान परमात्मा त्या ठिकाणी भानावर येतात. फरक एवढाच आहे, जीवात आणि देवात काय फरक आहे. जीवही विसरतो आणि देवही विसरतो, पण देव विसरला तरी त्याला सगळं कळतं आणि जीवाला कळत नाही. बहुनी मे व्यतीतानी जन्मानी
तवचे अर्जुन पुढं काय तान्यहम वेद सर्वाणी नत्वम वेत्थ परंतप तानी सर्वाणी अहम वेद ही सगळी मी जाणतो नत्वम वेत्थ परंत तू त्या ठिकाणी जाणत आहे. हाच फरक आहे माझ्यात आणि तुझ्यात. आतापर्यंत तुझे जन्म झाले माझे जन्म झाले मी सगळे जाणतो कोणते कोणते झाले काय काय झालं पण तुला काही कळत नाही. तसं भगवान परमात्मा आहे. सगळं जरी करत असला तरीसुद्धा भगवान परमात्मा लगेच काय होतो आपल्या मूळ पदावर येतो. म्हणून ते तर समर्थ म्हणून देवा अवकाश जाहाला आडवा. भगवान परमात्मा लगेच त्या ठिकाणी आपलं काय चाललंय ह्याच्यावर आले. अवकाश झाला आठवा का अवकाश झाला आठवा म्हणजे देवाला लगेच आठवण आली. हो देवाला आठवण आली गीता सांगायचं चालू आहे आणि आता असाच हा आनंदात राहिला आणि मी असाच खेळणं करत राहिलो तर आता पुढे युद्ध करायचं आहे आणखीन. त्यामुळे लगेच अवकाश झाला आठवा याच्यात आडवा आहे त्याच्यामुळे मी ते आडवा म्हणतोय. मग बुडतयाचा धावा जिवे केला आणि मग भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं हे बुडायला लागले. कोण अर्जुन. कशात बुडायला लागलाय आनंदात बुडत होता अर्जुन. म्हणून भगवान परमात्मा धावून आले. म्हणजे भगवान परमात्मा लगेच आपल्या मूळ भावावर आले. हा असाच राहिला पुढची अजून गीता सांगायची राहून जाईल. हा असाच बुडत राहील मला पुढे आनंद जो घ्यायचा आहे तो घेता येणार नाही. हां हां विपाय अहंभाव याचा जाईल मी तेचे हाजरी होईल मग काय की जेल एकलिया. म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी समर्थ आहेत. ते समर्थ का म्हटलं आहे त्याला तो स्वतःही कधी विसरत नाही आणि दुसऱ्याला सुद्धा विसरवायलाही लावतो आणि विसरलेला असेल तर त्याला जागृतही करतो. इतका समर्थ आहे की तो त्याच्या सामर्थ्याने बरेचसे जीव विसरलेले सुद्धा आहेत आणि त्याच्या सामर्थ्याने कितीतरी नुसतं त्याने मनात आणलं हे जागं झालं पाहिजे की लगेच जागं होते आणि हे विसरलं पाहिजे जे दुष्ट आहेत दुराचारी आहेत ते आपोआप विसरतात आणि जे भक्त आहेत त्यांना मात्र आठव भगवान परमात्माच देतो. म्हणून संतांनी देवाला प्रार्थना केली हेचे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा आता ऐसा करी उपकार. समर्थ आहे तो. म्हणून बुडतयाचा धावा जिवे केला. भगवान परमात्म्याने बुडत असलेला जो आनंदात बुडत असलेला अर्जुन आहे त्याच्यासाठी जीवे धावा केला. म्हणजे मनापासून जीवाने भगवान परमात्मा धावून आले. आता याला असंच बुडू द्यायचं नाही. आनंद आहे ठीक आहे पण हा आनंदसुद्धा अजून खरा आनंद नाही. का कारण हा तात्पुरता झालेला आनंद आहे. हा स्थितीचा आनंद आहे आणि ही स्थिती जी असते ती कायम राहत नसते बरं का. आनंदाची स्थिती करायची आपल्याला का आनंद रूप आहे जाणायचं आहे. आनंदरूप व्हायचं का आनंदरूप आहेच. मग व्हायचं काय झालेला जो आनंद असतो थोड्या वेळ स्थिती झालेली असते. ही अष्टभाव सात्विक अष्टभाव जे आहेत चांगली गोष्ट परमार्थातली आहेत ते परंतु ते सुद्धा परमार्थात परमोच्च हे सांगितलेलं नाही. पुरुषार्थ सांगितलेला नाही. अष्टसात्विक भाव चांगले आहेत
परमार्थाकडे जाण्याकरता, त्या मोक्षप्राप्तीकरता ते चांगले, ज्ञानप्राप्तीकरता चांगले, चित्तशुद्धी झाल्यावरच अष्टसात्विक भाव होतात. पण एखादा अष्टसात्विक भावातच अडकून राहायला लागला, हाच आनंद खरा आहे असं म्हणायला लागला, तर ते अष्टसात्विक भावसुद्धा त्याला प्रतिबंध करतात. कारण कुठली तरी एक स्थिती तो मानायला लागला ना, या स्थितीला त्याने परमार्थ समजवलं. म्हणून परमार्थ म्हणजे, आत्मा म्हणजे कोणती स्थिती आहे का? आत्मा म्हणजे काही विशिष्ट अवस्था आहे का हो? नाही. म्हणून अष्टसात्विक भावाच्याही पुढं त्याला न्यायचं आहे. म्हटलं आता हा समाधी लावून बसला इथं, पुढची गीता सांगायची आणि हा समाधीलाच पुरुषार्थ मानेल. म्हणून योगसूत्राचं खंडन शंकराचार्यांनी का केलं? योगसूत्रात समाधी अवस्थेलाच पुरुषार्थ मानलेला आहे. म्हणून त्याचं खंडन करून तुम्ही समाधी चांगली आहे, परंतु समाधीच्या आपल्याला पुढं जायचं आहे. आपल्याला काही न करता समाधी प्राप्त झाली पाहिजे. प्राप्त झाली पाहिजे हे नाही तिथं बोलणं आता. म्हणून ते समर्थ म्हणून देवा, अवकाश झाला आडवा, मग बुडतयाच्या धावा जीवे केला, अर्जुना येसने धेंडे. अर्जुन म्हणजे काय सामान्य होता का? ज्ञानोबाराय म्हणतात अर्जुनाच्या एवढं धेंड, धेंड आहे धेंड. धेंड म्हणजे चांगल्या दृष्टीने म्हटले बघा. बलवान आहे अर्जुन. कशा बाबतीत बलवान आहे? प्रज्ञा प्रसरेशी बुडे, त्याच्या ज्ञानाचा बुद्धीचा विस्तार झालेला आहे. अर्जुन म्हणजे ऐकण्यामधला राजा आहे. राजा म्हणे परिसनियाच्या राया म्हटलंय. ऐके बा धनंजया, किंवा प्रज्ञाकांत म्हटलंय. मग म्हणे प्रज्ञाकांता, आज उजविली वक्तृत्वता, जे बोला एवढा श्रोता, श्रीकृष्णोक्ती सागरा, हा अगस्तीची दुसरा. हो, म्हणून घोट भरो पाहेरा, एक सारा आगव्याचा. भगवंताचं बोलणं म्हणजे समुद्रासारखं आहे. पण अर्जुन काही कमी नाही. अर्जुन म्हणजे अगस्ती ऋषीसारखा, येऊ द्या किती, एका घोटातच पिऊन टाकतो म्हणून. पण असा असणारा अर्जुन, अर्जुना येसने धेंडे, प्रज्ञा परसरेसी बुडे. विचाराच्या विस्तारासह अर्जुनाला सुद्धा प्रगल्भ विचार प्राप्त झालेला होता. पण अशाही ज्ञानही प्राप्त झालं आहे, बुद्धीचाही विस्तार झालेला आहे. पण अर्जुनाला अष्टसात्विक भाव एवढे निर्माण झालेले आहेत की प्रज्ञा प्रसरेशी बुडे. अर्जुनसुद्धा काय गेला? त्या आनंदात बुडून गेला. आणि आले भरते एवढे ते काढूनी पुढती. भरता आलं, आनंदाला एवढी भरती आली की ते काढूनी पुढती. भगवान परमात्मा विचार करायला लागले, ह्याला आनंदातून आता वर काढलं पाहिजे, नाही तर प्रवचन होणार. त्या आनंदातच राहिला तर प्रवचन कसं काय? मी आता इथं आनंद निर्माण झाला आणि मी गेलो समाधीमध्ये, सांगणार काय हो? शुकाचार्य ते राधेचं नाव घेत नव्हते म्हणतात. का? राधा म्हटलं की त्यांना समाधी लागायची. आणि म्हटले आता मी जर राधा म्हणत बसलो तर ह्या बाबाला 7च दिवस बाकी आहेत, ह्याचा उद्धार कसा होणार? म्हणून त्यांनी राधा नाव येऊ दिलं नाही. म्हणून याला वर काढलं, ते काढूनी पुढती. देव म्हणे हा गा पार्था, तो आपण पै देख सर्वथा, तव श्वासूनी येर माथा तू केला. देव म्हणे हा गा पार्था, ए पार्था झोपू नको. तो म्हणायला लागला बाबा मी झोपत नाही, मला समाधी लागली. समाधीसुद्धा लावू नकोस, आता इथं थांब. देव म्हणे हागा पार्था, तो आपण पे देख सर्वता. तू कोण आहे याचा विचार कर. तू बुडून गेलेला आहे आनंदामध्ये आणि एकदम आता आनंदात रमलेला आहेस. पण थोडा जाग्यावर ये, देहभावावर ये. तो अर्जुन असेल, विसरू नकोस. तव श्वासोनी येर माथा तो केला. मग अर्जुनाने काय केलं? मोठा एक श्वास घेता, आलो आलो.
आता दिसायला लागलं म्हणलं मला सगळं. भगवान परमा हा तुम्ही आहेत. आणि असा बरं 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 ठीक आहे. अरे पुढचं ऐकायचं ना बाबा, मला पुढचं सांगायचं आहे.